शिक्षण हे घटनेतील मूलभूत अधिकारापैकी एक आणि हे अधिकार ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा म्हणून अनेक पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. वस्ती तांड्यांवर शाळा भरून सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भारतातील नाही महाराष्ट्रातील सगळ्या खेड्यापाड्यापर्यंत या शिक्षणाची दारं पोहोचावी याच्यासाठी मोठी अभियान राबवण्यात आले. परंतु वास्तविक सत्य काय आणि आज ज्या पद्धतीचे आंदोलन त्या घाटेवाडीमध्ये चालू आहेत, या घाटेवाडीच्या आंदोलनाने या शिक्षण विभागाची पोलखोल केली आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या मदमस्तपणाची जी पावत्या दिल्यात ना, आणि ज्या पद्धतीने शिंदे आणि ते दोघांनी मिळून ज्या पद्धतीने शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ करून ज्या पद्धतीचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला, वास्तविक स्वरूपात आज शिक्षण पद्धती आणि शिक्षण परिस्थिती या बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने जीवन जगते आणि या मुलांमध्ये ज्या पद्धतीच्या संघर्ष भावना आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून शिक्षण सम्राट मात्र सुखी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ना, त्याला नेमकं कारण काय याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण हे प्रत्येकाचा मौलिक अधिकार आहे. कारण की जोपर्यंत भारतात जनता पूर्ण साक्षर होत नाही, जनता जोपर्यंत सुजाण होत नाही, तोपर्यंत देश प्रगती करत नाही, अशी आख्यायिका बनली. अशा परिस्थितीचे सर्वेक्षण समोर आले आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या जागतिक स्पर्धेमध्ये जर देशाला टिकायचं असेल, देशाला विकासाचा टप्पा गाठायचा असेल, तर शिक्षण हे अति महत्वाचा भाग म्हणून पाहण्यात आलं. त्यामुळे सर्व शिक्षा अभियान या नावाचा संकल्प बांधून महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने वस्ती तांड्यांवर हे शिक्षण पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले. हे जरी प्रयत्न सुरू असतील आणि या पद्धतीने ज्या शिक्षणाची दारं हे सर्वसामान्यापर्यंत जरी पोहोचवायचा प्रयत्न केला जात असेल, तर वास्तविक स्वरूपात याचं दृश्य काय आणि आज कोणत्या पद्धतीत शिक्षण पद्धती ही आपली परिस्थितीची अंतिम घटका मोजते. कारण की सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी, या सगळ्या गोष्टी कागदावर जरी असल्या तरी या मूळ स्वरूपात जमिनीवर कितीपर्यंत आम्हाला उतरता आलं. आज सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आम्ही शिक्षणाची दारं कशा पद्धतीने उघडी करण्यात यशस्वी झालो आणि वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीच्या इंग्रजी शाळेंचा पेव फुटतोय, त्या पेवाला खऱ्या अर्थानं कोण जबाबदार आहे, असे अनेक प्रश्न समाज पटलावर आज उत्थायमान मांडतात. सर्वसामान्य माणसाच्या समोर यक्ष प्रश्न म्हणून उभे आहेत. कारण की ज्या परिस्थितीत आम्ही वागतो आणि ज्या परिस्थितीत राहतोय, ती परिस्थिती पाहिली तर त्या हिशोबाने मानव दरडोई उत्पन्न त्या पद्धतीनं वाढलेलं नाहीये. पण दरडोई ज्या पद्धतीचा खर्चाचा बडगा आमच्यावर येऊन ठेपलाय ना, त्यामुळं आज खर्चाच्या या परिस्थितीमध्ये आमदनी अठ्ठनी आणि खर्चा रुपया या पद्धतीची परिस्थिती आता प्रत्येक पालकाची झालेली. आणि यामुळं आज ज्या पद्धतीच्या घाटेवाडी या शिक्षण केस तालुक्यातील घाटेवाडीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन चालू आहे आणि ज्या पद्धतीची या घाटेवाडीच्या शाळाची अवस्था आहे ती पाहिली ना, तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. कारण की ज्या पद्धतीने या घाटेवाडीमध्ये ज्या परिस्थित्या मांडण्यात आल्या, ज्या पद्धतीने या शिक्षकांची परिस्थिती दाखवण्यात आली, हीच शिक्षणाची परिस्थिती प्रत्येक गावाची आहे. कारण की आज ज्या पद्धतीने या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये आणि या सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून ज्या शाळा 4थी पर्यंत होत्या, ज्या शाळा 7वी पर्यंत होत्या, त्यांना एक अतिरिक्त वर्ग वाढवण्यात आला किंवा 4थीत असणाऱ्यांना अतिरिक्त 5 वर्ग जोडण्यात आले. आणि हे वर्ग जोडल्यामुळं आज ज्या पद्धतीची भूमिका आणि ज्या पद्धतीची परिस्थित्या झाल्या, वास्तविक स्वरूपात या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये की ज्या पद्धतीने तुम्ही मूल्यांकन म्हणजे परिस्थिती वाढवताय, त्या पद्धतीने शिक्षण भरती झाली पाहिजे. शिक्षकांना जर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवता नाही आलं, तर या शिक्षण पद्धतीमध्ये मग काय उपयोगाचं. आणि आज तेच भांडण मूळ घाटेवाडीचं झालेलं आहे. घाटेवाडीमध्ये ज्या पद्धतीने वर्ग 1 ते 8 पर्यंतची शाळा ज्या पद्धतीने भरवली जाते, वास्तविक स्वरूपात या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीच्या शाळा निर्माण करून ज्या पद्धतीने सर्वसामान्य मुलांची की ज्यांची परिस्थिती ही शिक्षणाच्या परिस्थितीत नाहीये,
शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणारे, शेळ्या मेंढ्या राखणारे, आपल्या मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करणारे लोक जर खऱ्या अर्थानं त्यांची मुलं या शिक्षणाच्या परिस्थितीत आली तर कदाचित त्यांच्या परिस्थितीमध्ये, त्यांच्या अवस्थेमध्ये बदल होईल. यासाठी हे शासनाचे प्रयत्न होते. पण वास्तविक घडतंय काय? आज विडा सर्कलच्या जवळ असणारं हे घाटेवाडी ज्या पद्धतीने या परिस्थितीत ग्रासलं आणि वास्तविक स्वरूपात 6 शिक्षकांवर हे 8 वर्ग चालवले जात आहेत. ज्या पद्धतीनं 1ली ते 5वी पर्यंतचा जो 5वी पर्यंतचा जो वर्गांचा किंवा शालेय अभ्यासक्रमाचा जो तुटवडा आहे तो भरून निघतो, तिथपर्यंत शिक्षकांची संख्या पर्याप्त आहे. परंतु 6वी ते 8वी पर्यंत या वर्गांना शिकवण्यासाठी मात्र एकच शिक्षक. मग एक शिक्षकांनी काय काय करावं? एक शिक्षकांनी काय विज्ञान शिकवावं, की एक शिक्षकांनी गणित शिकवावं, की एक शिक्षकांनी इंग्रजी शिकवावं, का एक शिक्षकांनी काय करावं? आणि एक शिक्षक जर त्या ठिकाणी जर तोही टेम्परवरी असेल, डेपोटेशनवर आलेला असेल आणि त्या डेपोटेशनवाल्या शिक्षकांनी त्याची जोपर्यंत पर्यायी व्यवस्था त्याला दिली तोपर्यंत त्यांनी त्याचा सांभाळ करायचा, नंतर आपल्या मूळ ठिकाणी परत जायचं. मग अशा तुटपुंज्या व्यवस्थेमध्ये जर शिक्षण व्यवस्था जर होरपळत असेल तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणार कसे? आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने महानगरात नाही तर नाही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अतिरिक्त शिक्षकांचा जो सुसोआट आहे, कारण की शिक्षण पद्धतीच आमच्याकडे अशा पद्धतीने झालेली की जे जे दाम मोजतील त्यांच्या पद्धतीनं त्यांची परिस्थिती आहे. आज ज्या शाळांमध्ये अक्षरशः विद्यार्थ्यांचा पत्ता नाही, शाळेचा पत्ता नाहीये आणि त्या ठिकाणी शाळा भरून त्या ठिकाणी नाही तेवढा स्टाफ देऊन तिथं नेमकं करायचं काय, असा सावळा गोंधळ सध्या या शिक्षण विभागात थैमान घालतोय. आणि ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी उपेक्षित आहेत, दऱ्या डोंगरामध्ये जाण्यासाठी शिक्षक तयार होत नाही. आणि ज्या पद्धतीने प्रशांत बंबांनी जो बांबू लावलाय ना, हा बांबू खऱ्या अर्थाने या शिक्षकांसाठी फार महत्वाचा आहे. कारण की प्रशांत बंब ज्या पद्धतीने परिस्थिती मांडतायत, प्रशांत बंब म्हणतायत की प्रत्येक कार्यक्षेत्राच्या ठिकाणी शिक्षकांनी मूळ ठिकाणी आपलं राहणं गरजेचं आहे. कारण की त्यावेळेस त्याशिवाय त्या मुलांच्या वेदना आणि संवेदना कळणार तरी कशा? फक्त पाहुण्यासारखं यायचं आणि पाहुण्यासारखं जायचं आणि परिस्थिती फक्त आपली टोपले टाकण्याची ठेवायची. जर या परिस्थितीत जर शिक्षक वागू लागले तर त्या गावाचा विकास होणार कसा? वास्तविक स्वरूपात जोपर्यंत जो शिक्षक त्या वातावरणात राहत नाही, त्या गावाची संस्कृती शिकत नाही, त्या गावाची बोलीभाषा शिकत नाही, तोपर्यंत शिक्षक हा विद्यार्थ्यांना योग्य ते ज्ञानदान देऊ शकत नाही. फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि आहे त्या परिस्थितीवर माती टाकायची, ही जर परिस्थिती या शिक्षण विभागाने केली तर शासनाने जे सर्व शिक्षा अभियान नावाचं एक व्रत घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची दार उघडी केली होती, त्याचं काय? असे अनेक प्रश्न आता समोर पडत आहेत. आणि आता मुख्य तो भाग जो इंग्रजी शाळेचा माध्यम आहे, जो इंग्रजी शाळेचा पेव फुटलाय. आज जिथं नाही तिथं पाहिलं तर इंग्रजी शाळेचं अनुदानित का असं कशा का असं अशा पद्धतीच्या जे हे कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यात ना, या कुत्र्याच्या छत्र्या या शिक्षण व्यवस्थेला घालाय. कारण की वास्तविक स्वरूपात हजारो कोटी रुपये शिक्षण व्यवस्थेमध्ये लावून सुद्धा ज्या पद्धतीने पालकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याची भूमिका पाहिजे होती ती जागृती अजूनही या शिक्षण विभागाला करता आलेली नाही. मग पर्यायाने या स्मूथ फ्लुएंट इंग्लिश बोलणारे शिक्षक ज्या पद्धतीने या गावात जातात, 2-4 सुशिक्षित लोकांसोबत फ्लुएंट मध्ये बोलतात आणि जेव्हा आपल्या पाल्याला सुद्धा असं फ्लुएंट बोलता यावं ही मनस्थिती तयार करून जातात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं या शिक्षणाचा खऱ्या अर्थानं बट्ट्याबोळ होतो. कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती हे मांडतात, मार्केटिंग करतात, ती मार्केटिंग फक्त मार्केटिंग पुरती आहे. पण वास्तविक स्वरूपात जेव्हा तो ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतो ना, तो घरचा राहत नाही ना घाटचा राहत नाही. कारण की एक तर मूळ भाषा मराठी, त्याच्यात ग्रामीण मराठी आणि त्याच्यात त्याला इंग्रजीची जी पाडे दिले जातात ते त्याच्या डोक्यावरून जाऊ लागतात. आणि यांना काय फक्त ऍडमिशन फीसचं पडलेलं असतं, गलेलठ्ठ ऍडमिशन फीस. आणि या गलेलठ्ठ ऍडमिशनच्या फीसच्या नादात ज्या पद्धतीने सर्वसामान्याची परिस्थिती होरपळते ना, ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस हा आज प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करतोय ना, त्याला कारणच ह्या इंग्रजी शाळा आहेत.
आज सुटाबुटातले मुलं पाहताना खूप आनंद वाटतो, पण त्या सुटाबुटामधल्या मुलांना घडवताना किंवा त्यांच्यासाठी ज्या परिस्थित्या मांडताना ज्या पालकाच्या डोळ्यातले पाणी पडतात ना, ते फार मोलाचे आहेत. परंतु हे डोळ्यातलं पाणी मात्र कोणाच्या दिसत नाही. फक्त दिसतात ते सुटाबुटातले आणि ज्या पद्धतीने शाळेत जाणाऱ्या, इंग्रजी शाळेत जाणाऱ्या, बसमधून जाणारे मुलं. पण ह्या मुलांची खरी करुण कहाणी जर पालकांची पाहिली तर परिस्थिती नसताना सुद्धा एका इजारीवर दिवस काढणारे लोक आज आपल्या मुलांसाठी पाहिजे त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. मग शासनाच्या दारी जर अशा पद्धतीचे घोट घेणारे जर परिस्थित्या मांडून ठेवल्या असतील, अशा पद्धतीच्या भूमिका मांडून सर्वसामान्य माणसाला खड्ड्यात घालण्याचं काम केलं जात असेल तर कशा पद्धतीने राष्ट्र निर्मिती होईल? आणि राष्ट्राची निर्मिती करायची तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग हा सशक्त केला पाहिजे. ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये या शिक्षणाच्या आणि विकासाच्या अवस्था पोहोचतील किंवा रूपरेषा मांडल्या जातील, तेव्हाच खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागात विकासाची खरी गंगा वाहायला सुरुवात होईल. परंतु ह्याचा विचार कोणाला आहे? फक्त कागदी घोड्यावर कागदी पद्धतीने नाचायचं आणि त्याच्यावरच आलेख मांडून आम्ही किती समृद्ध झालोय याच्या परिभाषा मांडायच्या, याच्याशिवाय दुसरं काय आहे? हे जर तुमच्या मनात येत असेल, तुमच्या मनाला वाटत असेल की या शिक्षण पद्धतीने नेमकं या समाजावर कशा पद्धतीने घाला घातलाय आणि या शिक्षण पद्धतीमुळे कशा पद्धतीने आज आमचं वाटोळ होत आहे, या संदर्भात जर प्रश्न खदखदत असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.